आज्ञा मिळाली तर मला कळवून द्या माझ्या विवाहासाठी. कृष्णांगार राजा सांगतो, पूर्वीच्या काळामध्ये एका राजाच्या अनेक पत्नी असायच्या. पूर्वीच्या काळामध्ये एका राजाची अनेक पत्नी असायच्या. आजच्या काळामध्ये एक अवघड झाली. तो पण एक दैवयोगाचा भाग आहे. पूर्वीच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी अनेक स्त्रिया केल्या आहेत ना, मला तरी वाटत तो देखील श्राप असू शकतो, म्हणून एक मिळणं अवघड आहे. हो, सत्य ही कर्माची गती आहे. एक मी माझ्या बुद्धीचा प्रकार सांगतोय. आज जी परिस्थिती झाली की मुलगी मिळत नाही, तर मला तरी वाटतं की कदाचित त्याचा देखील तो भाग असू शकतो. अहो, करोडपतीच्या मुलाला मुलगी मिळत नाही, बरोबर. आणि ज्याला राहायला घर नाही त्याचा विवाह होऊन जातो, म्हणजे कर्माचा भाग येतो. मागच्या जन्माची करणे, मागच्या जन्माची पुण्य आणि मागच्या जन्माचंच पाप. हो, केलेलं वाया जात नाही, म्हणून केलेलं वाया जात नाही. कारण भगवंत गीतेत सांगतात ना, मी ज्याचं त्यालाच परत देतो, ते पण स्वतःसहित. चांगलं असलं तर स्वतःसहित मिळणार आहे. प्रॉपर्टी नसतानाही विवाह वगैरे सर्व होईल. संतान चांगली, बरोबर. खायला कमी असेल, बंगला नसेल, झोपडीत राहत असेल, परंतु जीवन आनंदाने जाईल. ही कर्माचा भाग आहे, मागच्या जन्माची करण्याची भाग आहे. या जन्मामध्ये देखील आपण जी सेवा करतो, जे कर्म करतो, त्याच्यातला 20% रेग्युलर मध्ये आहेच. 20%, 80% जे ते 84 येण्याच्या चक्राप्रमाणे, शंका नाही त्याच्यात. परंतु चालू या आयुष्यात 20% तर लगबग रिझल्ट समोरासमोर आहे, हे निश्चित आहे. कर्माशिवाय काही नाही. नशिबाला कर्म बदलू शकतो, नशिबाला कर्म बदलू शकतो, परंतु कर्माला नशीब बदलू शकत नाही. म्हणून नशिबापेक्षा कर्मावर विश्वास ठेवा. कुंडलीपेक्षा कामाची मुंडलीवर जास्त लक्ष ठेवा. कारण कुंडली जर एक, रावण आणि राम, रावणाची रास तुळा आणि रामाची तुळ, मग मान्य आपल्याला, विरोध नाही, कुंडलीचा विरोध नाही आपल्याला. परंतु कुंडली कुठली, जी जन्माला आलाय, काळ वेळ तिथी नक्षत्र अगदी अणुरेणू ज्याचं परफेक्ट, त्याच्यासाठी एवढे तेवढे मान्य, बाकी सर्व कर्मावर आधारित आहे. श्लोक आहे ना गीतेमध्ये, कर्मण्यवाधिका. कर्माशिवाय कुठे. त्या शिशांगार राजाचं देखील कर्म बलाढ्य होत. जरी उदरी संतान नव्हती, कर्म बलाढ्य होत, पण मिळालं तर असं, साक्षात नारायण त्यांच्या घरी, साक्षात नारायण त्यांच्या घरी साक्षात नारायण, स्वर्गातले नारायण पुत्र म्हणून आले. काही दिवसासाठी का असे ना, जरी त्यांच्या उदरातून जन्मले नसतील, परंतु नाव शिशांगार,